सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया. प्रथम घटक चाचणी परीक्षा सन 2024-25. विषय आहे राज्यशास्त्र, इयत्ता 12वी कला. आणि कालच ही परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे. 25 गुण आहेत या प्रश्नपत्रिकेला आणि उत्तर लिहिण्यासाठी 1.5 तासाचा वेळ आहे. सूचना दिलेल्या वाचून फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावे. म्हणजे जो प्रमुख प्रश्न आहे पहिला, दुसरा, तिसरा, हे नवीन पानावर लिहायचे आहेत. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग सोडवा. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल. चला तर पाहूया आपण. प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी कला. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मग तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता, म्हणजे तिथे पण मी याच्या लिंक देत असते. प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. वाक्य पाहून घ्या. इथे सूचना, विधाने पूर्ण करा. फक्त उत्तराचा शब्द न लिहिता विधान पूर्ण लिहायचं, त्यामध्ये उत्तर लिहायचं, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या, 1 ओळ सोडायची, मग विधान लिहायचं पुन्हा. दुसरं, असं क्रमाने व्यवस्थित पेपर सोडवा. 4 गुण आहेत त्याला. 1, टिंबटिंब साली सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. पर्याय दिलेले आहेत 1991, 1989, 1998 आणि 2000. योग्य पर्याय लिहायचा आणि पूर्ण विधान लिहायचं. 2, तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही टिंबटिंब होय. पर्याय फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, इंटरनेट. 3, गॅटच्या जागी 1995 टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. पर्याय युरोपियन युनियन, जागतिक व्यापार संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, जागतिक बँक. आणि 4, 1983 साली संयुक्त राष्ट्रांद्वारा जागतिक पर्यावरण व विकास आयोगाची स्थापना केली, त्यास टिंबटिंब आयोग म्हणतात. पर्याय मंडल, मानवी अधिकार, ब्रंटलँड योजना. आता यापैकी योग्य उत्तर लिहून विधान पूर्ण लिहायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. ब प्रश्न आहे, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. 2 पैकी 2 सोडवायचे आहेत आणि 2 गुण आहेत. 1 जोडी चुकलेली आहे, दुरुस्त करून लिहायची. 1, WTO जागतिक व्यापार संघटना. GATT म्हणजे गॅट, आंतरराष्ट्रीय व्यापार नियम. NGO मानवी हक्कांची जपणूक. यातली चुकीची जोडी दुरुस्त करायची. दुसरा गट आहे एरिट्रिया, इथिओपियापासून स्वातंत्र्य हवे. पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून स्वातंत्र्य हवे. चेचन्या, ब्रिटनपासून स्वातंत्र्य हवे. चुकीची जोडी दुरुस्त करायची. 2 पैकी 2 लिहा, 2 गुण. प्रश्न दुसरा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. 4 पैकी फक्त 2 सोडवायचे, 6 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. 2, जागतिकीकरण आणि संस्कृती. 3, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. 4, गरिबी आणि विकास. 4 पैकी 2 सोडवा, 6 गुण. ब प्रश्न आहे, खालील विषयावर तुमचे मत 20 ते 25 शब्दात स्पष्ट करा. 2 पैकी फक्त 1च सोडवायचं आहे आणि 3 गुण आहेत. 1, जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. 2, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. 3 गुण आहेत. 2 पैकी 1 सोडवा. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 पैकी 1च सोडवायचा, 10 गुण, म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं दीर्घोत्तरी प्रश्नाचं. मुद्दे दिलेले आहेत. 1, युरोपियन महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. आता मुद्दे दिलेले आहेत. इतिहास. युरोपियन आयोग. युरोपियन संस्था. युरोपियन परिषद. आणि युरोपियन न्यायालय. या मुद्द्यांच्या आधारे 10 गुणांचा सविस्तर प्रश्न लिहायचा. हा प्रश्न सोडवा किंवा हा दुसरा प्रश्न दिलेला आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकांवर लक्ष केंद्रित करणारे पुढील मुद्दे स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत. लोकशाहीचे महत्त्व. राज्याचे स्थान.
क बिगर राजकीय घटक आणि ड मानवी हक्क या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही ते नक्की कळवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.